ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार, पण आजचं महत्त्व खूप मोठं आहे. कारण आज सोमवती अमावस्या आहे आणि सोमवार आहे. आणि विशेष म्हणजे ही अधिक मासामधील सोमवती अमावस्या आहे. त्याच्यामुळं हा जो योग आहे तो फार दुर्मिळ योग आहे. अनेक वर्षानंतर हा योग आलेला आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या शुभ योगाच्या म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही मंडळींनी ओंकारेश्वरास शिवाभिषेक, पूजा, महाप्रसाद याकरता दक्षिणा वगैरे पाठवली, आणि आपली भक्ती व्यक्त केली. तर मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. कारण मला या शुभयोगाचं महत्त्व कळलेलं आहे. म्हणून मी तुमच्याकरता आजच्या ह्या शुभ मुहूर्तावर ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं. तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं. कारण आजच्या शुभदिनी, आजच्या शुभमुहूर्तावर माझी ही जी प्रार्थना केलेली आहे ती 100% सफल होणार आहे आणि तुम्ही खरंच आनंदी राहाल. तुमचे पित्र अमावस्या असल्यामुळे पित्रांसाठी सुद्धा की पित्रांचा आशीर्वाद लागेल, तुमचे पित्र तृप्त होतील. अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमच्या पित्राने तुम्हाला चांगला आशीर्वाद द्यावा. तुम्ही ज्या काही संकटात असताल त्या संकटातून तुम्ही लवकर बाहेर पडावं आणि घरामध्ये, परिवारामध्ये आनंदी आनंद व्हावा, सगळ्यांना आरोग्य लाभावं आणि तुमचं घर सुखी समृद्धी असं व्हावं, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण आजचा हा दिवस अत्यंत शुभ आहे. असं म्हणू नका की तुम्हाला वाटेल कदाचित की जे दक्षिणा वगैरे ओंकारेश्वरात पूजा केली त्यांच्यासाठीच प्रार्थना करतो, असं नाही. सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं. तर असो, आज इतर काही गोष्टी बोलायच्या नाहीत कारण आज कार्यक्रम आहे. आता पूजा वगैरे सर्व झालेल्या आहेत. तर आज कार्यक्रमाची घाई आहे, त्याच्यामुळं मी इतर गोष्टी आज बोलत नाही तुम्हाला. तर जाता जाता एक निमंत्रण देतो की आज सोमवती अमावस्या असल्याने ज्यांना का समजा निमंत्रण मिळालं नाही तरी या व्हिडिओद्वारे तुम्हाला निमंत्रण देतो की तुम्ही महाप्रसाद घेण्यासाठी अवश्य या. जवळ असतील त्याने तर अवश्यच या. आता दूरच्यांना नाही येता आलं तरी चालतंय, पण जवळ असतील ना आसपासचे त्यांना यायला काही अडचण नाही. तुमच्या सर्वांना, तुमच्या परिवारासहित सगळ्यांना हे निमंत्रण, आमंत्रण आहे. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समान